नमस्कार स्वामी समर्थ भक्तांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या भक्ती सुगंध चॅनेलवर। आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 8 अद्भुत लीलांबद्दल, ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत, पण ज्या लाखो भक्तांच्या जीवनात प्रेरणा देतात। स्वामी हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत। ते अक्कलकोटमध्ये 22 वर्ष राहिले आणि त्यांच्या लीलांनी असंख्य भक्तांचे रक्षण केले, रोग बरे केले आणि भक्तीचे मार्ग दाखवले। स्वामी सांगत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य आजही लाखो भक्तांना आधार देते। इथे आपण स्वामींच्या 8 लीला पाहणार आहोत। या लीलांमधून स्वामींची करुणा, शक्ती आणि भक्तीचे महत्त्व दिसते। या लीला कुटुंब रक्षण, जीवनातील संकट दूर करणे आणि मानसिक शांतता मिळवण्यावर केंद्रित आहेत। चला सुरुवात करूया या अद्भुत लीलांनी। भाग 1, प्रकट होण्याची लीला, कर्दळी वनातील चमत्कार। श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाते, हे 19व्या शतकातील महान संत होते। ते दिगंबर अवस्थेत राहत आणि त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व समस्या दूर होत। स्वामींचा जन्म अज्ञात आहे, पण ते कर्दळी वनातून प्रकट झाले। ही लीला आहे स्वामींच्या प्रगटीकरणाची, जी फार प्रसिद्ध आहे। कर्दळी वन हे श्री दत्तगुरूंचे गुप्त स्थान आहे, जिथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी शैल्यातून आले आणि तपश्चर्या केली। कर्दळी वनात एक दाट जंगल आहे, जिथे स्वामी 350 वर्ष काष्ठ समाधीत होते। एक दिवस उद्धव नावाचा लाकूड तोड्या जंगलात लाकडे तोडत होता। त्याने एका वारुळावर कुऱ्हाड मारली आणि अचानक रक्त येऊ लागले। उद्धव घाबरला, कारण ते वारुळ नव्हते, तर स्वामींचे समाधी स्थान होते। स्वामींच्या मांडीत कुऱ्हाड बसली आणि रक्त वाहू लागले। उद्धवने घाबरून गावकऱ्यांना बोलावले। गावकरी आले आणि काय आश्चर्य, वारुळातून स्वामी प्रकट झाले, दिगंबर तेजस्वी चेहऱ्याने। स्वामी हसले आणि म्हणाले, मी प्रकट झालो। हे घडले चैत्र शुक्ल द्वितीयेला, ज्याला स्वामींचा प्रकट दिन म्हणतात। स्वामींच्या मांडीवरचा जखमेचा व्रण आजही त्यांच्या मूर्तीत दिसतो, जो त्यांच्या प्रकटीकरणाचा पुरावा आहे। स्वामी म्हणाले, मी दत्तात्रेयाचा अवतार आहे आणि मी भक्तांच्या रक्षणासाठी आलो आहे। या लीलेचे महत्त्व काय? स्वामींचे प्रकट होणे हे दर्शवते की देव कधीही कुठेही प्रकट होऊ शकतो। उद्धवसारखा सामान्य माणूस स्वामींना प्रकट करतो, हे दाखवते की भक्ती कोणत्याही रूपात येऊ शकते। स्वामींनी उद्धवला आशीर्वाद दिला आणि त्याला त्याच्या पापातून मुक्त केले। आज कर्दळीवन हे ते तीर्थस्थान आहे, तिथे लाखो भक्त दर्शनाला येतात। भाग 2, मदोन्मत्त हत्तीची लीला, गजराजाचे शांत होणे। ही लीला अक्कलकोटमध्ये घडली, जिथे स्वामी 22 वर्ष राहिले। अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे। तेथेच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती। तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला। काही केल्या नियंत्रणात येत नव्हते। माहूत आपापल्या परीने प्रयत्न करीत होते, मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते। येणाऱ्या जाणाऱ्यांवर तो हल्ले करू लागला। यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली। एक दिवस राजांनी त्याला 4ही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले, तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड भिरकावीत असे। अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले। राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे। नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे। काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही।
अनेक प्रयत्न करून थकलो, त्याला देहांताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला. राजाचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत स्थानिक भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की महाराज, या रस्त्याने जाऊ नका, तो हत्ती मोठमोठे दगड सारखे भिरकावीत असतो. मात्र महाराज पुढे गेले. हत्तीला बांधून ठेवले होते. तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच 2 ते 4 जण स्वामींसोबत थांबले. महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की, अरे मूर्खा, माजला आहेस का? चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला. आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले. स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला. या लीलेचे महत्त्व, स्वामींची आज्ञा इतकी शक्तिशाली आहे की मदोन्मत्त हत्तीही शांत होतो. हे दाखवते की स्वामी दुष्टांचा नाश करतात आणि भक्तांचे रक्षण करतात. राजे आणि गावकरी आश्चर्यचकित झाले आणि स्वामींची भक्ती वाढली. भाग 3. रिकाम्या चिल्लमची लीला, रिसालदाराची परीक्षा. ही लीला स्वामी समर्थांच्या सर्व धर्म समभाव आणि भक्तीच्या परीक्षेचे उत्तम उदाहरण आहे. ही लीला अक्कलकोटमध्ये घडली जेव्हा स्वामी गावात फिरत होते. एकदा एक मुस्लिम रिसालदार सैनिकी अधिकारी स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याला स्वामींच्या शक्तीची खरी परीक्षा घ्यायची होती. त्याने एक रिकामी चिल्लम, तंबाखू नसलेली, स्वामींना दिली आणि म्हणाला, महाराज, ही चिलम ओढा. तंबाखू नाही तरीही धूर येईल का? हे बोलणे ऐकून भक्त घाबरले, कारण स्वामी दिगंबर होते आणि त्यांची परीक्षा घेणे म्हणजे अपमान होता. स्वामींनी हसत हसत ती चिलम स्वीकारली. त्यांनी ती हातात घेतली, पेटवली आणि शांतपणे ओढली. काय आश्चर्य! चिलममधून भरपूर धूर निघाला, जणू तंबाखू भरलेली होती. रिसालदार आश्चर्यचकित झाला. डोळे मोठे करून म्हणाला, महाराज, ही काय जादू? स्वामींनी शांतपणे उत्तर दिले, ही जादू नाही, हे भक्ती आणि श्रद्धेचे फळ आहे. तू परीक्षा घेतलीस, मी तुझी परीक्षा घेतली. आता तुझा अहंकार सोड आणि भक्ती कर. रिसालदाराच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने क्षमा मागितली आणि स्वामींचा भक्त झाला. त्याने दुसऱ्या दिवशी स्वामींना नजराणा दिला आणि म्हणाला, महाराज, मी तुमचा शिष्य आहे. ही लीला दाखवते की स्वामी सर्व धर्मांचे आहेत. ते मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन सर्वांना समान दृष्टीने पाहतात आणि परीक्षा घेऊन भक्ती शिकवतात. भाग 4. मृत मुलाला जीवदान, आईबापाचे दुःख आणि चमत्कार. ही लीला स्वामी समर्थ महाराजांच्या करुणेची आणि मृत्यूवर विजय मिळवण्याच्या शक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे. ही कथा अक्कलकोट किंवा त्याच्या आसपासच्या गावात घडली आहे. ही लीला श्री स्वामी चरित्र सारामृत आणि भक्तांच्या मौखिक कथांमध्ये आढळते, जी स्वामींच्या भक्तीच्या शक्तीला दाखवते. कथा अशी आहे, एक सामान्य भक्त कुटुंब होते. पती, पत्नी आणि त्यांचा छोटासा मुलगा. काही कथांमध्ये मुलगी म्हणून सांगितले जाते. मुलगा फार आजारी पडला. सुरुवातीला साधी ताप, नंतर आजार वाढला. गावातील वैद्य डॉक्टरांनी सर्व काही प्रयत्न केले, पण काहीच फायदा झाला नाही. मुलगा श्वास घेण्यासाठी तडफडत होता. आईबाप रडत रडत स्वामींच्या दर्शनासाठी गेले. ते अक्कलकोटमध्ये स्वामींच्या समोर बसले आणि रडत म्हणाले,
महाराज, आमचा एकमेव मुलगा मरणाच्या दारात आहे. आम्ही काय करू? तुमची कृपा नसेल तर आम्ही जगणार नाही. स्वामींनी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकले. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच राग नव्हता, फक्त करुणा होती. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या घरात चल, मी येतो. मुलाच्या आईबाबांना खूप आनंद वाटला, कारण स्वामी स्वतः घरी येत होते. हा एक मोठा चमत्कार होता. स्वामींनी भक्तांच्या घरी प्रवेश केला. घरात दुःखाचे वातावरण होते. आई मुलाच्या पलंगाजवळ बसून रडत होती. पती डोके धरून बसला होता. मुलगा आता श्वास थांबवत होता. शरीर थंड पडत होते. गावकरी बाहेर उभे होते आणि म्हणत होते, आता काही होणार नाही. स्वामी मुलाच्या पलंगाजवळ जाऊन बसले. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. अचानक घरात एक तेजस्वी प्रकाश पसरला. स्वामींच्या हातातून एक उष्णता मुलाच्या शरीरात गेली. मुलाचा श्वास थांबलेला होता, पण अचानक त्याने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे उघडले आणि म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. आईने आनंदाने मुलाला मिठी मारली. रडत रडत म्हणाली, महाराज, तुम्ही आमचा मुलगा वाचवला. गावकरी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे कसे शक्य आहे? मुलगा मेला होता. स्वामींनी शांतपणे सांगितले, मृत्यू देवाचा नियम आहे, पण भक्तीने तो बदलता येतो. जो भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला मी आयुष्य देतो. हे माझे काम नाही, ही दत्तात्रेयांची कृपा आहे. स्वामींनी दाखवले की मृत्यू ही अंतिम नाही. भक्ती आणि गुरुकृपेने जीवन परत मिळू शकते. आजही अनेक भक्त सांगतात, स्वामींच्या नामजपाने त्यांचे आजारी कुटुंबीय बरे झाले किंवा मृत्यूच्या दारातून परत आले. ही लीला कुटुंबरक्षण आणि जीवनातील संकट दूर करण्यासाठी प्रेरणादायी आहे. या लीलेचा सारांश, जीवनात दुःख आले तरी श्रद्धा सोडू नका. स्वामींची कृपा मृत्यूवरही विजय मिळवते. रोज तारक मंत्र जपा. ओम नमो भगवते स्वामी समर्थाय. हा मंत्र जपल्याने मन शांत होते, संकट दूर होतात आणि कुटुंबाचे रक्षण होते. भक्तांनो, ही लीला ऐकून तुमच्या मनात श्रद्धा वाढली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा. भाग 5, यमराजाला थांबवणे, मृत्यू टाळणे. ही लीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व शक्तिमानता, भक्तरक्षण आणि मृत्यूवरही विजय मिळवण्याच्या क्षमतेचे एक अतिशय प्रभावशाली उदाहरण आहे. ही कथा श्री स्वामी चरित्र सारामृत आणि अक्कलकोटच्या भक्तांच्या मौखिक परंपरेतून सांगितली जाते, ज्यात स्वामींची कृपा मृत्यूच्या नियमांनाही बदलते. कथा अशी आहे, एक साधा भक्त, काही कथांमध्ये त्याचे नाव हरिभाऊ किंवा इतर भक्त म्हणून उल्लेख आहे, फार आजारी पडला. त्याचे वय 50-60च्या आसपास होते, पण आजाराने शरीर कमजोर झाले होते. डॉक्टरांनी सांगितले की आता आयुष्य संपत आहे, यमराज येणारच आहे. कुटुंबीय दुःखी झाले. पत्नी, मुले, नातेवाईक सर्वजण रडत होते. भक्तांनाही जाणीव होती की आता काही क्षणच उरले आहेत. त्याने शेवटच्या श्वासात स्वामींचे नामस्मरण सुरू केले. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, आणि मनात प्रार्थना केली, महाराज, मी तुमचा शरणागत आहे, मला सोडून जाऊ नका. कुटुंबियांनी स्वामींना तात्काळ कळवले. स्वामी अक्कलकोटमध्ये होते, पण त्यांच्या भक्तीने सर्वत्र पोहोचतात. स्वामींनी शांतपणे ऐकले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी येतो. स्वामींनी त्या भक्ताच्या घरी जाऊन प्रवेश केला.
घरात शोकाचे वातावरण होते. लोक रडत होते. भक्त पलंगावर शांतपणे पडला होता. श्वास थोडासा चालू होता पण कमजोर. स्वामींनी भक्ताच्या पलंगाजवळ जाऊन बसल्यावर भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, यमराजाला बोलाव. हे ऐकून सर्वजण घाबरले. काही क्षणात घरात एक अदृश्य उपस्थिती जाणवली. जणू स्वतः यमराज आला होता. स्वामींनी दृढ आवाजात आज्ञा दिली, हा माझा भक्त अजून जगणार आहे. त्याचे आयुष्य वाढव. मी त्याला सोडणार नाही. यमराजाने स्वामींची आज्ञा मानली. त्या क्षणी भक्ताच्या शरीरात नवीन ऊर्जा आली. श्वास जोमाने चालू झाला. डोळे उघडले आणि तो उठून बसला. तो म्हणाला, महाराज मी बरा आहे. मी जिवंत आहे. कुटुंबीय आनंदाने रडले. त्यांनी स्वामींच्या पायांना मिठी मारली आणि म्हणाले, महाराज तुम्ही आमचा मुलगा वाचवला. तुम्ही यमराजालाही थांबवले. स्वामींनी हसत म्हणाले, हे माझे काम नाही, हे भक्तीचे फळ आहे. जो भक्त माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याला मी कधीही सोडत नाही. मृत्यू हा नियम आहे, पण भक्तीने तो बदलता येतो. या लीलेचे महत्त्व खूप मोठे आहे. स्वामींनी दाखवले की ते केवळ रोग बरे करत नाहीत, तर मृत्यूंच्या नियमांनाही बदलू शकतात. आजही अनेक भक्तांच्या अनुभवात सांगितले जाते की स्वामींच्या नामजपाने किंवा त्यांच्या दर्शनाने त्यांचे कुटुंबीय मृत्यूच्या दारातून परत आले. ही लीला मानसिक शांतता आणि कुटुंब रक्षणासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः जेव्हा जीवनात मृत्यूची भीती येते. सांगा, तुमच्या जीवनात अशी काही अनुभवे आली आहेत का? या लीलेचा सारांश, जीवनात मृत्यूची भीती आली तरी श्रद्धा सोडू नका. स्वामींची कृपा मृत्यूंच्या नियमांना सुद्धा बदलू शकते. रोज तारक मंत्र जपा. ओम नमो भगवते स्वामी समर्थाय. हा मंत्र जपल्याने आयुष्य वाढते, मन शांत होते आणि संकट दूर होतात. भक्तांनो, ही लीला ऐकून तुमच्या मनात श्रद्धा वाढली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि सांगा तुमच्या जीवनात अशा प्रकारचे अनुभव आला आहे का? भाग 6. फोटो काढण्याची लीला, छायाचित्र चमत्कार. ही लीला स्वामी समर्थ महाराजांच्या सर्वव्यापी आणि इच्छेनुसार दिसण्याच्या शक्तीचे एक ऐतिहासिक आणि प्रामाणिक उदाहरण आहे. ही लीला 1860च्या दशकातली आहे, जेव्हा फोटोग्राफी भारतात नवीनच आली होती. ही कथा अक्कलकोटमध्ये घडली आणि आजही स्वामींच्या मंदिरात प्रसिद्ध फोटो म्हणून दाखविले जाते. कथा अशी आहे, त्या काळात ब्रिटिश राजवटीत अक्कलकोटमध्ये एक ब्रिटिश फोटोग्राफर आला. तो फोटोग्राफीचा अभ्यासक होता आणि त्याला भारतातील संतांचे फोटो काढायचे होते. त्याने ऐकले की अक्कलकोटमध्ये एक महान संत राहतात, श्री स्वामी समर्थ. त्याने राजा मालोजीराजे किंवा स्थानिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्वामींच्या दर्शनाची परवानगी मागितली. स्वामींना फोटो काढण्याची इच्छा होती, पण त्यांच्या इच्छेविना कोणतीही गोष्ट घडत नव्हती. फोटोग्राफर स्वामींसमोर आला. स्वामी दिगंबर अवस्थेत बसले होते, तेजस्वी चेहऱ्याने. फोटोग्राफरने विनंती केली, महाराज मी तुमचा फोटो काढू इच्छितो. हे फोटो जगाला तुमची महती दाखवतील. स्वामींनी हसत म्हटले, मी कॅमेऱ्यात येणार नाही. तू प्रयत्न कर, पण मी इच्छेनुसार दिसेन. फोटोग्राफरने आग्रह केला आणि स्वामींनी परवानगी दिली. फोटोग्राफरने कॅमेरा सेट केला. त्या काळातील जुना मोठा कॅमेरा, ज्यात प्लेट्स वापरल्या जात होत्या. तो स्वामींच्या समोर उभा राहिला, फोटो काढला. प्लेट विकसित केली तेव्हा काय आश्चर्य! फोटोमध्ये स्वामींची स्पष्ट छायाचित्र दिसले. तेजस्वी चेहरा, दिगंबर रूप आणि एक दिव्य प्रकाश. फोटोग्राफर आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, महाराज तुम्ही कॅमेऱ्यात आलात.
स्वामींनी शांतपणे सांगितले, मी कॅमेऱ्यात नाही, मी सर्वत्र आहे. तू जेव्हा श्रद्धेने फोटो काढतोस तेव्हा मी दिसतो. हा फोटो आजही अक्कलकोट मंदिरात स्वामींच्या समाधीस्थानाजवळ प्रदर्शित आहे. तो स्वामींच्या जीवनातील एकमेव अधिकृत आणि प्रामाणिक फोटो मानला जातो. लाखो भक्त हे फोटो पाहून श्रद्धा ठेवतात. काही भक्त सांगतात की हे फोटो पाहून त्यांच्या मनातील संशय दूर झाले आणि त्यांना चमत्कार अनुभवले. या लीलेचे महत्त्व खूप मोठे आहे. स्वामींनी दाखवले की ते केवळ भौतिक देहात नाहीत, ते सर्वव्यापी आहेत. फोटो कॅमेऱ्यात येणे म्हणजे स्वामींची इच्छा आणि भक्तांची श्रद्धा. ही लीला आजच्या डिजिटल युगातही लागू आहे. स्वामींचे फोटो, व्हिडिओ किंवा ऑनलाईन दर्शन घेताना भक्तांना ते जवळचे वाटते. या लीलेचा सारांश, स्वामी सर्वव्यापी आहेत आणि सर्वत्र आहेत. ते कॅमेऱ्यात, मनात, जीवनात दिसतात. भाग 7. अग्नीपासून रक्षण, आग विझवणे. ही लीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तरक्षण, करुणा आणि अग्नीवरही विजय मिळवण्याच्या शक्तीचे एक प्रामाणिक आणि प्रेरणादायक उदाहरण आहे. ही लीला स्वामींच्या शिष्य परंपरेतून सांगितली जाते, ज्यात स्वामींचे उत्तराधिकारी श्री बाबा महाराज यांच्या माध्यमातून स्वामींची कृपा दिसते. ही कथा श्री स्वामी चरित्र सारामृत आणि भक्तांच्या अनुभवामध्ये, जसे की सप्तर्षी भक्ताच्या कथेत आढळते, त्यात स्वामींची उपस्थिती दुरूनही चमत्कार घडवते. कथा अशी आहे, एकदा सप्तर्षी नावाच्या भक्ताने स्वामींच्या शिष्य श्री बाबा महाराजांसोबत एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात हुरडा खाण्याचे आयोजन होते. सर्व भक्त एकत्र बसले, हुरडा खाल्ला आणि नंतर चहा तयार करण्यासाठी केरोसिन स्टोव्ह पेटवला. अचानक स्टोव्हचा टँक फुटला. जळत्या केरोसिनचे डबे इकडे तिकडे उडाले आणि सप्तर्षीच्या छोट्या मुलाला, काही कथांमध्ये 5-7 वर्षाचा मुलगा, ते डबे लागले. मुलाचे कपडे लगेच आगीने भडकले आणि तो आगीत वेढलेला दिसू लागला. घरात हाहाकार माजला. सर्व भक्त ओरडू लागले, मुलगा जळणार, मदत करा. आईबाप घाबरून पळत आले, पण आग इतकी वेगाने पसरली की कोणीही जवळ जाऊ शकले नाहीत. श्री बाबा महाराज त्यावेळी जवळच उभे होते, पण त्यांचा चेहरा दुसरीकडे होता. ते शांतपणे बसलेले होते, जणू काही घडलेलेच नव्हते. भक्तांचा ओरडा ऐकून बाबा महाराजांनी फक्त चेहरा वळवला आणि मुलाकडे फक्त एक नजर टाकली. ही नजर सामान्य नव्हती, ती स्वामींच्या कृपेची नजर होती. कारण बाबा महाराज स्वामींचे प्रतिनिधी होते. काय आश्चर्य! त्या क्षणी आग स्वतःच विझली. मुलाचे कपडे जळाले नाहीत, शरीरावर एकही जखम नव्हती, अगदी केसही जळले नव्हते. मुलगा शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला, आई, मी ठीक आहे. घरात शांतता पसरली आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. सप्तर्षीने बाबा महाराजांच्या पायांना मिठी मारली आणि म्हणाला, महाराज, हा तुमचाच चमत्कार आहे, स्वामींची कृपा आहे. बाबा महाराजांनी शांतपणे म्हटले, ही स्वामींची लीला आहे. जो भक्त स्वामींच्या शरणामध्ये असतो त्याला अग्नीही हानी पोहोचू शकत नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वचन आहे. या लीलेचे महत्त्व खूप मोठे आहे. स्वामींनी दाखवले की त्यांची कृपा दुरूनही कार्य करते. फक्त एक नजर किंवा नामस्मरणाने संकट दूर होतात. या लीलेचा सारांश, जीवनात अपघाती संकटे जसे आग, अपघात आले तरी स्वामींचे नामस्मरण करा. ते फक्त एका नजरेने वाचवतील.
स्वामींची कृपा शिष्यांद्वारे किंवा नामजपाने कार्य करते. भाग 8. बाळप्पाची लीला. दगड ते मूर्ती. ही कथा श्री स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींच्या परमशिष्य श्री बाळप्पा महाराजांच्या जीवनातून सांगितली जाते. बाळप्पा महाराज हे स्वामींचे मुख्य शिष्य होते, ज्यांच्यामुळे दत्त परंपरा पुढे चालू राहिली. ही लीला दाखवते की भक्तीने गुरुकृपा कशी मिळते आणि असंभव कसे शक्य होते. कथा अशी आहे, बाळप्पा महाराज यांचे पूर्ण नाव श्री बाळकृष्ण महाराज हे एका श्रीमंत सावकार कुटुंबातील होते. त्यांचे वडील श्रीमंत होते आणि बाळप्पांना जीवनात सर्व सुख होते, पैसा, संपत्ती आणि कुटुंब. पण त्यांच्या मनात एक विरक्ती आली. ते संसाराच्या मायाजाळातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागले. एकदा त्यांना स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींच्या तेजस्वी दर्शनाने बाळप्पांचे मन पूर्णपणे बदलले. ते स्वामींचे शरणागत झाले आणि म्हणाले, महाराज, मी तुमचा शिष्य आहे, मला संसारातून मुक्त करा. स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली. एकदा स्वामींनी बाळप्पांना एक साधा दगड दिला आणि म्हणाले, हा दगड घे, घरी ठेव, रोज त्याची सेवा कर, तो धू, पूजा कर आणि माझे नामस्मरण कर. बाळप्पांनी तो दगड घेतला आणि घरी आले. रोज सकाळी उठून ते दगडाला स्नान घालत, फुले वाहत आणि ओम नमो भगवते स्वामी समर्थाय मंत्र जपत. कुटुंबीय हसत, हे काय करतोस, हा तर फक्त दगड आहे. पण बाळप्पांची श्रद्धा अटळ होती. काही दिवसांनी चमत्कार घडला. एका सकाळी बाळप्पांनी दगडाला स्नान घालताना पाहिले. दगड स्वामींच्या रूपात बदलला. दगडावर स्वामींची मूर्ती प्रकट झाली. तेजस्वी चेहरा, दिगंबर रूप आणि दिव्य प्रकाश. बाळप्पा आनंदाने रडले. ते म्हणाले, महाराज, तुम्ही माझ्या श्रद्धेची परीक्षा घेतली आणि आता तुम्ही माझ्या घरी प्रकट झालात. आजही स्वामींची मूर्ती बाळप्पांच्या समाधीस्थानाजवळ एका मंदिरात आहे आणि लाखो भक्त त्याचे दर्शन घेतात. या लीलेचा सारांश, भक्तीने असंभव शक्य होते. साध्या दगडातही गुरु प्रकट होतो. श्रद्धा आणि सेवा हीच खरी पूजा आहे. स्वामी समर्थ भक्तांनो, या 8 अद्भुत लीलांमधून आम्ही पाहिले की स्वामी समर्थ महाराज फक्त संत नाहीत, ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनातील रक्षक, मित्र आणि मार्गदर्शक आहेत. जेव्हा उद्धवने कुऱ्हाड मारली आणि स्वामी प्रकट झाले, जेव्हा मदोन्मत्त हत्ती गुडघे टेकून बसला, जेव्हा मृत मुलगा जिवंत झाला, जेव्हा यमराजाला थांबवले गेले, जेव्हा आग स्वतःच विझली, त्या प्रत्येक क्षणी स्वामींनी सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन केवळ शब्द नाहीत, ते एक वचन आहे, एक आश्वासन आहे, एक प्रेम आहे. जीवनात कितीही संकटे आली, कितीही दुःख आले, कितीही अंधार पसरला, तरी स्वामींची कृपा एक दिव्य प्रकाशासारखी तुमच्या जीवनात चमकत राहते. तुम्ही एकटे नाहीत, स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या हृदयात, तुमच्या प्रार्थनेत, तुमच्या प्रत्येक श्वासात. भक्तांनो, या लीलांमधून मला आणि तुम्हाला एकच शिकवण मिळते, भक्ती हीच खरी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी शरणागत होतात, तेव्हा जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. हे अश्रू आनंदाचे आहेत, स्वामींच्या कृपेचे आहेत. तुमच्या मनात भीती येते, ती भीती स्वामीच्या प्रेमाने वितळून जाते. आता हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला आहे. तुमच्या हृदयात स्वामींची भक्ती वाढली आहे, तर आजच एक छोटीशी भावनिक कृपा करा, ज्यामुळे लाखो भक्तांना ही स्वामींची लीला मिळेल. लाईक करा. हे लाईक तुमच्या हृदयातील श्रद्धेचा एक छोटासा फूल आहे. स्वामींच्या चरणी अर्पण करा.
कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा. तुमच्या कमेंटमुळे इतर भक्तांचे मन भरून येईल. तुमचा अनुभव शेअर करा. स्वामींनी तुमच्या जीवनात कधी चमत्कार केला, तुमच्या कुटुंबाला कधी वाचवले, ते शब्द इतरांना प्रेरणा देईल. भक्ती सुगंध चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन लीला तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल. आम्ही स्वामींच्या कृपेने रोज नवीन कथा आणतो. तुम्ही आमच्यासोबत असाल तर ही यात्रा अधिक सुंदर होईल. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत, मित्रासोबत, ग्रुपमध्ये शेअर करा. एका क्लिकने तुम्ही लाखो लोकांच्या जीवनात स्वामींची भक्ती आणाल. हे तुमचे स्वामींसाठी प्रेमाचे एक छोटेसे दान असेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.